श्री स्वामी समर्थ. माझ्या भक्ती हीच शक्ती या चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. 22 सप्टेंबरला आपण सर्वांनी घटस्थापना केली. त्या दिवसापासून आजपर्यंत अगदी भक्तिभावाने त्याची पूजा अर्चा केली. आता हे घट उठवायचे कधी, कसे, त्यावेळी मंत्र कोणता म्हणायचा, कोणत्या दिशेला हलवायचे व साहित्याचे काय करायचे, या सर्व बाबींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काही जण नवमी दिवशी घट उठवतात तर काही जण दशमी दिवशी. तर बघा, प्रत्येकाने आपल्या घरी चालत आलेल्या परंपरेनुसार घट उठवायचे, म्हणजे नवमी दिवशी की दशमी दिवशी. घट हे 12 वाजायच्या आत उठवले जातात. पण तुम्हाला जर शुभ वेळच पाहायची असेल तर जर तुमच्या घरी नवमी दिवशी घट उठवत असतील तर बुधवारी सकाळी सूर्य उगवल्यापासून ते 7:59 तुम्ही घट उठवू शकता. जर यावेळी तुम्ही काही कारणास्तव घट उठवला नसेल तर दुसरा मुहूर्त सकाळी 9:28 ते सकाळी 10:28 शुभ मुहूर्त आहे. यावेळीतही तुम्ही घट उठवू शकता. आता जर तुमच्या घरी दशमी दिवशी घट उठवण्याची पद्धत असेल तर तुम्ही गुरुवारी 2 ऑक्टोंबरला दसरा आहे त्या दिवशी घट उठवू शकता. 2 ऑक्टोंबर दिवशीचा मुहूर्त आहे सकाळी 7:59 ते सकाळी 9:28. समजा तुम्हाला यावेळेत घट उठवता नाही आला तर दुसरा शुभ मुहूर्त आहे सकाळी 10:58 ते सकाळी 11:55. आता पाहूया घट कसा उठवायचा. घट हलवण्या अगोदर घटाला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी पुरणपोळीचाही नैवेद्य दाखवतात. घट हलवण्यासाठी 5 मुलांना बोलवलं जातं. त्यांना घटाला हात लावायला सांगून तो प्रथम उत्तर दिशेला हलवायचा आहे. हलवताना तुम्ही तुमच्या देवाच्या नावाचा जय जयकार करायचा आहे. जी मुले घट हलवण्यासाठी आले आहेत त्यांना प्रसाद म्हणून गोड पदार्थ किंवा कडाकणी देऊ शकता. ही मुले घटामध्ये उगवलेले धान्य ते थोडे घेऊन डोक्यावर घातलेल्या टोप्यामध्ये किंवा शर्टाच्या खिशामध्ये ठेवतात. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. घट हलवल्यानंतर तुम्ही देवपूजा करू शकता. त्या दिवशी देवपूजा करताना मात्र देवांच्या मूर्त्या असतील तर त्या स्वच्छ करून घ्या व त्या देवतेच्या मंत्राचा जप करत पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून स्वच्छ पाण्याने धुवून पुसून देवघरामध्ये ठेवायचे. फोटो असेल तर फोटोही स्वच्छ पुसून वगैरे देवघरामध्ये ठेवायचे. देवघरामध्ये तुम्ही जे वस्त्र वापरत आहात तेही तुम्ही नवीन वस्त्र वापरायचे आहे. हळदी कुंकू गुलाल लावून नेहमी जशी पूजा करता त्याप्रमाणे पूजा करायची आहे. आता घटाचे जे साहित्य आहे त्याचे काय करायचे ते पाहूया. तुम्ही घट म्हणून जर तांब्या वापरत असाल तर तो स्वच्छ करून नंतर वापरू शकता. पण जर तुम्ही मातीचा घट वापरत असाल तर तो नीट ठेवा व पक्ष्यांना पाणी देण्यासाठी त्याचा वापर करू शकता. फक्त एवढंच करा की तो फोडू नका. घटावर जो नारळ ठेवला असेल तो काही ठिकाणी फोडून प्रसाद म्हणून त्याचे प्राशन केले जाते. तर काही जण नारळाचं विसर्जन करतात. काही जण वस्त्रामध्ये बांधून तिजोरीत ठेवतात. तुमच्याकडे ज्याप्रमाणे प्रथा आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता घटामधील पाणी आहे ते इकडे तिकडे फेकायचे नाही, तर तुम्ही तुमच्या घरी ते शिंपडायचे आहे व उरलेले पाणी झाडाला घालायचे. नारळाभोवती तुम्ही जी विड्याची पाने वापरलेली आहात, घटाला 9 दिवस ज्या फुलांच्या माळा घातलेल्या आहेत, असं जे काही पूजेचं साहित्य असेल त्याचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकता. विसर्जन करताना त्यामध्ये दहीभात घालून तुम्ही विसर्जन करू शकता. घट स्थापित करताना तुम्ही तांदळाचा वापर करून कमळ किंवा स्वस्तिक काढलेलं असतं ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता. आता घटावरील जे उगवून आलेलं धान्य त्याचे काय करायचे तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी प्रथा आहे. काही ठिकाणी हे ग्रामदेवतेला अर्पण केलं जातं. शहरासारख्या ठिकाणी वाहत्या पाण्यामध्ये सोडलं जातं. तर काही ठिकाणी हे तसेच ठेवतात व पुढे येणारी जी कोजागरी पौर्णिमा आहे त्यावेळी भूमिपूजन असते. त्यावेळी ते शेतामध्ये पुरले जाते. तुमच्याकडे जशी प्रथा आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तुम्ही जर नवरात्र काळात घरी देवीची ओटी भरली असेल तर एखाद्या सुहासिनीला घरी बोलावून तिची ओटी भरून मान सन्मान करू शकता. नवरात्रीच्या काळात तुम्ही जो अखंड दिवा लावला असेल
तो घट उठवल्यानंतर थोडा हलवून बाजूला ठेवा व विझल्यानंतर स्वच्छ करून ठेवा. आता आपण पाहूया घट विसर्जन करताना मंत्र कोणता म्हणायचा आहे. आवाहनं न जानामि विसर्जनं, पूजा चैव न जानामि, क्षमस्व परमेश्वर. आणि देवतेला परत येण्यासाठी प्रार्थना करण्याचा मंत्र आहे. गच्छ गच्छ सुरश्रेष्ठे स्वस्थानं परमेश्वरा, पूजाकाले पुनरागमनायच्च. तर ही अशी होती घट हलवण्याबाबतची संपूर्ण माहिती. ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला असाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या भक्ती हीच शक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.